शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय आणि एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपल्या साऱ्या विद्यार्थ्यांचं युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या साऱ्या व्ह्युअर्सचं आणि साऱ्या अभ्यासकाचं मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमे मॅडम आणि माझे सहकारी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कुटुरवार सर यांच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यासोबत विशेष स्वागत यांचं करतो की डॉक्टर आणि प्राचार्य पॅरालाल सूर्यवंशी सर, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या तज्ञांची मार्गदर्शन आपण घेत आहोत. यामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्राचार्य डॉक्टर पॅरालाल सूर्यवंशी सर. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. खरं तर तुम्हाला माहिती आहे की खरा परिचय हा जो असतो तो त्यांच्या वक्तव्यातूनच तो आपला होत असतो. तरीही डॉक्टर पॅरालाल सूर्यवंशी सर हे प्रोफेसर राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. याच महाविद्यालयामध्ये ते राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते गेले 29 वर्षापासून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 27 रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या जर्नल्स मध्ये आणि वेगवेगळ्या मासिकांमध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आतापर्यंत त्यांचे 3 विद्यार्थी हे PhD अवॉर्ड झालेले आहेत. त्यांची एकूण 7 पुस्तके त्यांनी आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. हे राज्यशास्त्र विद्यापीठाचं राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे ते माननीय सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. यासोबत ते विद्यार्थी कल्याण व राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे. विद्यार्थी विमुख असलेले, प्रशासनाची जाणीव असलेले आणि राज्यशास्त्राच्या अनुषंगाने सामाजिक नैतिकता जोपासणारे आणि समाजासाठी सातत्याने झटणारे प्राचार्य डॉक्टर पॅरालाल सूर्यवंशी सर हे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आणि या अभ्यासक्रमाचा एक कोऑर्डिनेटर म्हणून पुनश्च त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. डॉक्टर प्राचार्य पॅरालाल सूर्यवंशी सर. ओके सर. शिवशक्ती परिवारातील सर्व सन्माननीय व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेले सर्व आमचे विद्यार्थी आणि जिथपर्यंत आमचा आवाज पोहोचत आहे दृकश्राव्य माध्यमातून ते सर्व महानुभाव. सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान, सोशल जस्टिस अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर आपल्याशी संवाद साधत असताना याचा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो आपल्या समोर ठेवू इच्छितो. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की स्वातंत्र्याची 75वी आपण आता साजरी करत आहोत. एक देश एक राष्ट्र म्हणून 75 वर्षाचा जो कालखंड आहे तो एका अर्थानं मोठा जरी वाटत असला हा, तर राष्ट्र म्हणून हा एक अल्पसा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये राष्ट्राची बांधणी, ज्याला आपण नेशन बिल्डिंग प्रोसेस म्हणतो, ती करत असताना जे स्टेट आपण ऍक्सेप्ट केलं, जे राज्य आपण स्वीकारलं 15 ऑगस्ट 1947 ला, आणि संविधानाच्या माध्यमातून ज्या उद्दिष्टाप्रत आपण आज 75 वर्षामध्ये वाटचाल केलेली आहे, यामध्ये काही मूल्य, काही संकल्पना, काही विचार आणि काही तत्वज्ञान आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेलं आहे. भारतीय संविधानाचं जे पहिलं
पृष्ठ आहे, ज्याला प्रियम्बल असं आपण म्हणतो, प्रस्तावना असं म्हणतो, त्यातलं पहिलंच वाक्य वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय नागरिक, आणि पुढचं सर्व त्याच्यामध्ये संविधानाचं उगमस्थान, संविधानाची उद्दिष्टे आणि त्यामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा मतितार्थ जो एका विशिष्ट अशा संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केला, ते त्यांचं अजरामर झालेलं भाषण 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान देशाला अर्पण करत असताना त्याच्या पूर्वसंध्येला जे त्यांनी भाषण दिलं त्यामध्ये सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर त्यांनी दिलेला भर. ते असं म्हणतात की या देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर विषमतेच्या आधारावर उभी झालेली ही व्यवस्था जी हजारो वर्षापासून या ठिकाणी आहे, त्या व्यवस्थेच्या मुळाशी असलेली विषमता, जी जात, धर्म, वंश, पंथ, लिंगस्थान, जन्मस्थान, निवासस्थान या आधारावर पोखरल्या गेलेली आहे, ती विषमतेची मुळं जोपर्यंत आपण नष्ट करणार नाही तोपर्यंत लोकशाहीच्या या रोपट्याला बहारदारपणा येणार नाही, आणि एक वृक्ष म्हणून, एक झाड म्हणून ते फळाला येण्याच्या दृष्टीनं विषमताधिष्ठित जी समाज व्यवस्था आहे ती नष्ट झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संभाषणाचा मतितार्थ असा की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक न्यायाची प्रस्थापना होणार नाही तोपर्यंत संविधानातून जी मूल्ये आपण निर्माण केलेली आहेत, ज्याला आपण आदर्शव्रत म्हणून, ज्याला उद्दिष्टांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे, न्यायाची प्रस्थापना झाली पाहिजे. तो न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवरचा. समता निर्माण झाली पाहिजे. ती समता ते व्यक्तीची प्रतिष्ठा, या दृष्टिकोनातून समता आणि स्वातंत्र्य, लिबर्टी. ही लिबर्टी काय? तर जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून जीवन हे आपलं अत्यंत व्यवस्थितपणे जगता आलं पाहिजे, ते स्वातंत्र्य. आणि प्रत्येकाच्या मनापासून आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे की मी या देशाचा नागरिक आहे. म्हणजेच काय? तर जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी ही जी काही 4 उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांप्रत येण्याकरिता आपण सर्व जे नागरिक आहोत या देशाचे यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. या अँगलनी ज्यावेळेस आपण या विषयाकडे बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक, लोकशाही राज्यव्यवस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट जे आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे ते आहे न्याय तत्व. या न्याय तत्वाच्या अनुषंगाने वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असेल, ज्यामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकॅव्हेली इथपासून तर जॉन रॉवेल्स पर्यंत वेगवेगळ्या विचारवंतांनी न्याय तत्वावर प्रकाश टाकलेला आहे. भारतीय परिप्रेक्षामध्ये विचार करत असताना, इंडियन फिलॉसॉफिकल कंटेक्स्ट मध्ये विचार करत असताना तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय परिप्रेक्षामध्ये सामाजिक न्याय तत्व उजागर केलेला आहे. या विषयाचा जो कंटेंट आहे तो कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्यायाची प्रस्थापना कशी महत्वाची आहे. आपण हा विषय समजून घेत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्यामध्ये आपण नागरिक म्हणून जगतो, ज्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून आपण वावरतो, यामध्ये वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण जगत असतो.
वेगवेगळ्या अवस्थांमधून वेगवेगळ्या भूमिका जगत असताना एक भूमिका आपण सगळीकडे जगत असतो, तो म्हणजे या देशाचा नागरिक. देश म्हणजे जे देशातील जनता हा विचार करत असताना भागीदारी, जोखीमदारी, ज्याला राज्यशास्त्रामध्ये स्टेक होल्डर हा शब्द आहे. स्टेक होल्डर, STAKE, स्टेक होल्डर, जोखीमदार. हा जोखीमदार घटक जो आहे तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यव्यवस्था, या राज्यातील जनता अशी एक ही अभेद आणि अभन्न अशी कडी निर्माण झालेली आहे. आणि या प्रत्येक कडीमध्ये एक समान तत्व आहे, ते म्हणजे कायदा. आणि म्हणून आपल्या देशाच्या संविधानामध्ये कायद्याचं राज्य हे संवैधानिक सुव्यवस्थेचं आधारभूत तत्व मानलेलं आहे. आणि मग कायद्याचं राज्य जर आपण म्हणतो, तर मग आपण संविधानाची उलगडत त्या ठिकाणी करत असतो. भारतीय संविधानामध्ये संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 14 ते 18 हा जो भाग आहे, यामध्ये मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत. आणि ह्या मूलभूत हक्कांमुळेच एक नागरिक म्हणून आपलं एक स्वतःचं अस्मिता, ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो, आणि आपलं एक अस्तित्व, म्हणजे नागरिक म्हणून आपली अस्मिता आणि अस्तित्व, our identification and our existence is directly connected to our constitution. आर्टिकल 14, या आर्टिकल 14च्या संदर्भानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949च्या पूर्वसंध्येला जे संभाषण जगाला आणि भारताला संबोधन केलं होतं की 5 इक्वॅलिटी, समताच का. तर याचं मतितार्थ असा आहे की जोपर्यंत या देशाच्या मध्ये राहणाऱ्या नागरिकाला, मग तो नागरिक कोण, नागरिक तर सगळेच आहेत, परंतु इथं आहे वंचित, डाऊनट्रोडन्स, ही हजारो वर्षाच्या या देशाच्या वहिवाटीमध्ये, ज्याला आज आपण देश म्हणतो, तो 1947 पूर्वी देश होता. देशाच्या एकता अखंडतेचा विचार करत असताना आणि आजच्या या कोरोना महामारीच्या कंटेक्स्टमध्ये एक देश म्हणून या देशातील नागरिकांच्या बांधिलकीचा विचार करत असताना एकीकडे हजारो शेकडो लोकांना राज्याच्या माध्यमातून पुरविल्या जात असलेल्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि मूलभूत सुविधा पुरवित असताना दुसरीकडे रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी याचाही विचार. म्हणून सामाजिक न्यायाचं तत्व हे आजच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. जे ऐपतदार लोक आहेत त्यांच्यापर्यंत व्यवस्था, आणि जे ऐपतदार नाही आहेत त्यांचं काय, असेही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. राज्य म्हणून मग ते केंद्र सरकार असेल वा राज्य सरकार असेल, ते आपापल्या परीनं सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करतेच. बट व्हॉट अबाउट आवर रिस्पॉन्सिबिलिटी, या देशाचा एक जोखीमदार घटक म्हणून आपलंही काही कर्तव्य बनते. आणि म्हणून केवळ मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून दिल्या गेलेले अधिकार याचा विचार करत असताना दुसरी बाजू सुद्धा या ठिकाणी आहे की सामाजिक न्यायाची प्रस्थापना तेव्हाच होईल ज्यावेळेस या देशातला राज्यकर्ता वर्ग, ज्याला आपण म्हणतो स्टेटमॅन असं म्हणतो, हे स्टेटमेंट्स म्हणजे शासक, यांनी तर आपली जबाबदारी व्यवस्थितपणे निभविलीच पाहिजे. त्यासोबतच ज्याला आपण रिस्पॉन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, परफॉर्मन्सचा जो विषय आहे, प्रतिसादाचा जो विषय आहे, तो तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून सामाजिक न्यायाचं तत्व तेव्हाच यशस्वी होऊ शकते ज्यावेळेस शासक आणि शासित यांच्यामध्ये प्रॉपर सुसंवाद राहील. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी असं, कल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेमध्ये उत्तम आदर्श हे जीवनाकरिता जसे महत्वाचे असतात, त्या आदर्श राज्याचा पाया हा सामाजिक न्यायाच्या तत्वावर अधिष्ठित राहण्याकरिता हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. म्हणून उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये कार्य करणारे आपण सर्व, ह्या सर्वांनी जाणीवपूर्वक
इथून पुढल्या कालखंडामध्ये केवळ थेरॉटिकल कन्सिडरेशन किंवा सैद्धांतिक चर्चा न करता आपापल्या जीवनामध्ये, मग ते व्यक्तिगत असेल, सार्वजनिक असेल वा राष्ट्रीय जीवन असेल, यामध्ये एक समान उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की आपण जिथं जिथं जी भूमिका पार पाडत असतो त्या ठिकाणी न्यायतत्वाची ही अंमलबजावणी झाली पाहिजे. मग आता इंटरप्रिटेशनचा जो पार्ट आहे या विषयामधला, त्या ठिकाणी राज्य व्यवस्थेमध्ये संविधानाच्या माध्यमातून दिल्या गेलेले जे मूलभूत अधिकार आहेत, मग तो समतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असेल, शोषणाविरुद्धच्या हक्कासंबंधीचा विचार असेल, शिक्षण व संस्कृती संबंधीचा अधिकार असेल, आणि या सर्व अधिकारांवर जर बाधा येत असेल तर ज्याला हार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनेचं जे प्राणतत्व आहे तो म्हणजे आर्टिकल 32, म्हणजे कलम 14 वर जर बाधा येत असेल, कलम 15 चा अव्यय केला जात असेल, आणि मग कलम 16चं अस्तित्व काय? व्हॉट इज द रेलेव्हन्स ऑफ आर्टिकल 16 आणि व्हॉट इज द रेलेव्हन्स ऑफ आर्टिकल 17? एकीकडे अस्पृश्यता निवारण झालं पाहिजे असं म्हणत असताना आजही या सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्यामध्ये जात ही अधिक चिवट होत असेल आणि आरक्षण हा अस्मिता आणि अस्तित्वाचा प्रश्न म्हणून जर पुढे येत असेल तर व्हॉट इज द रेलेव्हन्स ऑफ इक्वेलिटी? समतेचं सहअस्तित्व, अस्तित्व. आणि आजच्या या ज्याला आपण राष्ट्र राज्याच्या संकल्पनेचा विचार करत असताना, ग्लोबलाइज व्हिलेजचा विचार करत असताना, ग्लोबल व्हिलेजचा विचार करत असताना, आरक्षण हा जर आमच्या अस्मिता आणि अस्तित्वाचा प्रश्न होत असेल तर ज्याला आपण सामाजिक न्यायाची संकल्पना असं म्हणतो, त्याच्यासमोर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. तात्पर्य या ठिकाणी असं आहे की समतामूलक समाज व्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक न्यायाची संकल्पना ही जेवढी अनिवार्य आवश्यक बाब आहे तेवढीच आवश्यक बाब आहे की आम्ही 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना आरक्षण हा आपल्या जीविताचा विषय बनवत असू तर मग अनेक प्रश्नचिन्ह उभे होतात. कारण आरक्षण एक शिडी आहे. सुप्रीम कोर्टानं 1995ला जे लँडमार्क डिसिजन दिलं आणि आता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मागल्या काही दिवसापूर्वी जे नोंदणी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही नोंदी केलेल्या आहेत, त्याच्यात त्यांनी हेच सांगितलेलं आहे की वंचित समाज जो आहे, बहुजन समाज जो आहे, जो डिप्रॉइड क्लास आहे, त्याच्या अस्मिता आणि अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून आरक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की जो जेता म्हणवणारा समाज आहे, जो प्रस्थापित समाज आहे, त्या प्रस्थापित समाजानं बहुजन हिताय बहुजन सुखाय चा विचार केलाच पाहिजे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती माननीय चंद्रचूड साहेब यांनी काही दिवसापूर्वी जी दिलेले व्याख्यान आहे की सत्यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे, त्यांचं ऐतिहासिक भाषण आहे, त्याचा अनुवाद सुद्धा पुढे आलेला आहे. सत्यासाठी न डगमगता सत्ताधाऱ्यांना सुद्धा आपण बाध्य केलं पाहिजे की हे सत्य आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक न्याय तत्व हा भाग जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. सामाजिक न्यायाचा अर्थ प्रतिपादन करत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याचे अर्थ सांगितले, वेगवेगळ्या डेफिनेशन केलेले आहेत. त्या थेरॉटिकल कन्सिडरेशन मध्ये न जाता सामाजिक न्याय याचा सरळ अर्थ असा होतो की माणसाने माणसाची माणुसकीने वागलं, माणसाने माणसाशी माणसासम वागावे. रवींद्रनाथ टागोरनी म्हटलेलं आहे टू लव्ह ऑल अँड हेट नन. सानवी गुरुजींनी म्हटलेलं आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. सामाजिक न्यायाच्या तत्वामध्ये जो सर्वात कळीचा मुद्दा आहे तो असा आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो तो अन्याय मग
वंश तत्वाच्या आधारावर होत असेल, धर्माच्या, संस्कृतीच्या, लिंगभाव या आधारावर होत असेल, ज्या ज्या ठिकाणी भेदभावमूलक व्यवस्था असेल ती नष्ट झाली पाहिजे. अधिक सोप्या शब्दात, जात, धर्म, वंश, पंथ, जन्मस्थान, लिंग, निवासस्थान, भाषा हे जे मानव निर्मित भिंती अशा पद्धतीचे जे बायफर्केशन आपण केलेलं आहे हे नष्ट झालं पाहिजे. मानसिक गुलामगिरीची जी व्यवस्था हजारो वर्षापासून निर्माण झालेली आहे ती नष्ट झाली पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये ही जे काही जळमट आहेत ती नष्ट झाली पाहिजेत. आणि ती जोपर्यंत नष्ट होणार नाहीत तोपर्यंत सामाजिक पातळीवरची जी विषमता आहे ती नष्ट. सामाजिक विषमता ही जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत सामाजिक न्यायाचं तत्व हे प्रस्थापित होणार. मग ते कसं? या देशाचा नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मनापासून, घरापासून सुरुवात केली पाहिजे की समतेचं तत्व हे माझं जीवतत्व आहे. आणि हे जीवतत्व म्हणून मी स्वीकारल्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे माणसाने माणसाशी माणसासम वागावे. म्हणजे आमच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये हे साधर्म्य असलं पाहिजे. आणि हे साधर्म्य सिद्ध करण्याकरिता उक्ती आणि कृतीमध्ये भेद असता कामा नये. बहुजन, दलित, पददलित, स्त्रिया, विकलांग, वृद्ध हा जो काही डिप्रॉइड क्लास आहे यांना अपलिफ्ट करण्याचं काम हे तुम्हा सर्वांचं आहे. जे बुद्धिवंत आहेत बुद्धिवंतांची इंटेलेक्च्युअल क्लासची भूमिका, तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल की आणखी कोणी असेल, यांची भूमिका लोकशाहीच्या जडणघडणीमध्ये फार महत्वाची आहे. फुल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग, मानवी समूहाचा सर्वांगीण विकास हे जे लोकशाही व्यवस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि हे साकार तत्व म्हणून स्वीकार करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक व आर्थिक पातळीवर जोपर्यंत आम्ही सर्व सक्षम होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, मानवी समूहाचा सर्वांगीण विकास अर्थात सामाजिक न्यायाची प्रस्थापना साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सर्वांनी हे जगलं पाहिजे, नुसतं बोललं नाही पाहिजे. म्हणून सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा आणि व्यापक विषय आहे. मला सांगितल्याप्रमाणे सामाजिक न्यायाच्या तत्वाचा उल्लेख जो संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये केला गेलेला आहे आणि त्याला प्रत्यक्षात राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून साकार करण्याच्या दृष्टीने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये कलम 36 ते 51 पर्यंत त्याचा उल्लेख केला गेला आहे. राज्यकर्त्यांनी काय करू नये जे फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलेलं आहे, काय करावे हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे तेवढंच महत्वाचं. आजच्या या कोरोना पेंडेमिकच्या कंटेस्टमध्ये तर ते फार महत्वाचं तत्व. आपण मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठीच्या ज्या डायरेक्शन दिलेल्या आहेत, आज भारतीय संविधानातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधील कलम 46 असेल वा 47 असेल की जे वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत लसीकरणाचा जो कार्यक्रम पुरविला जात आहे, नेल्या जात आहे, तो सामाजिक न्यायाच्या तत्वातलाच भाग आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दृष्टीने करत असलेले प्रयत्न हे जेवढे महत्वाचे आहेत तेवढं दुसरी बाजू अशी आहे की अजूनही आमचे हजारो लाखो वंचित घटक आहेत की ज्याच्यापर्यंत या ना त्या कारणाने, तांत्रिक कारणाने आपण पोहोचू शकलो. बिईंग अ स्टेक होल्डर्स ऑफ धिस सोसायटी, या समाजाचा एक जोखीमदार घटक म्हणून आम्ही विद्यार्थी असो, शिक्षक असतो, राष्ट्रीय सेवा योजनेचे सैनिक असो वा इतर NGO असो, यांनी शासनाच्या, प्रशासनाच्या, महाविद्यालयाच्या विविध योजना
आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना ह्या आपल्या योजना आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण तुम्ही आम्ही सर्व संवैधानिक सुव्यवस्थेच्या आधारभूत तत्वामध्ये आम्ही हा शब्द आलेला आहे. आम्ही हा घटक महत्वाचा आहे. या आम्ही मध्ये सामाजिक न्यायाचं तत्व दडलेलं आहे. म्हणून सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेकरिता संवैधानिक सुव्यवस्थेचं आधारभूत तत्व असलेलं कायद्याचं राज्य ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेमध्येच सामाजिक न्याय तत्व आलेलं आहे आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होणार. लोकशाहीला जर यशस्वी करायचं मग लोकशाही काय आहे? तुम्ही आम्ही जे जगू ते चांगलं जीवन जगू. आदर्श राज्याच्या प्रस्थापनेचा कणा हा आदर्श नागरिक असतो. मग आदर्श नागरिक कोण? जो आपले अधिकार जेवढे त्याला महत्वाचे वाटतात तेवढी कर्तव्य, अधिकार आणि कर्तव्याची सांगड घालून जो सुजाण नागरिक पुढे येत असतो त्यातून सुजाण समाजाची निर्मिती होत असते. आणि जिथं सुजाण संवेदनशील समाज प्रस्थापित होतो त्या ठिकाणी आदर्श राज्याची प्रस्थापना. तथागत गौतम बुद्धाने जे त्रिशरण सांगितलं, प्रज्ञा, शील आणि करुणा, आणि त्या माध्यमातून फक्त दीप भवचा नारा दिला. आणि ह्यालाच आपण मग पुढे बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढे आलेला आहे सत्यमेव जयते. हे सत्यमेव जयते याचा अर्थ काय? सत्य काय आहे आपण स्वीकारलं पाहिजे. सत्य काय आहे तर 75 वर्षाच्या या स्वतंत्र सार्वभौम लोकशाहीच्या वाटचालीमध्ये अनेक गोष्टी आम्ही कमावल्यात. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत असं आहे की माणसं माणसापासून दूर चालली आहे. एकाच घरामध्ये राहणारी, एका वर्ग खोलीमध्ये एका डेस्क बेंचवर 3 वर्षपर्यंत राहणार, आम्ही आमच्या अंतर्मनाचा ठाव घेतो का? अधिक सोप्या शब्दात आमच्यातला संवाद कमी होत चाललेला आहे. संवाद हा लोकशाहीचा आधार आहे. संवाद हा लोकशाहीचं गाभा तत्व आहे. मग ह्या गाभा तत्वापासून जर आम्ही दूर जात असो तर कुठंतरी सामाजिक न्यायाच्या तत्वाला तडे जात आहे. म्हणजेच काय तर सामाजिक न्यायाची प्रस्थापना तेव्हाच होऊ शकते ज्यावेळेस अंतर्मनापासून, अगदी मनापासून आम्ही एकमेकाला स्वीकारू की या देशाच्या कोणत्यात राहणार किंवा एखाद्या गावामध्ये गावकुसाच्या बाहेर राहणार माणूस, सर्व माणसं हे कायद्याच्या नजरेमध्ये सारखी आहेत हे थेरी आहे. वस्तुस्थिती काही वेगळी. म्हणजे आजही वंचितांचे प्रश्न खूप आहेत. त्या वंचितांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणणे हे आमचं तुम्हा सर्वांचं दायित्व आहे. आणि म्हणून निष्कर्ष या ठिकाणी असा आहे की आम्ही आपलं दायित्व स्वीकारलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेला नाही. सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान हा विषय केवळ विषय न राहता की संविधानाला अपेक्षित असलेला समाज कोणता समाज? संविधानाला अपेक्षित असलेला तो समाज जो सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून तयार होत असेल. मग सामाजिक न्याय म्हणजे काय? तर सर्वे सुखेन संतु सर्वे संतु निरामय हे भगवद्गीतेत सांगितलेलं तत्व असो की अत्तदीप भव हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं तत्व असेल की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की या देशामधला वंचित समाज जोपर्यंत संचित अवस्थेमध्ये येत, म्हणजे वंचित समाज म्हणजे कोणता? जो अधिकारापासून दूर आहे, जो योजनांपासून दूर आहे, जो प्रकल्पापासून दूर आहे, जो अजूनही मूळ प्रवाहामध्ये आलेला नाही आहे, मेन स्ट्रीम मध्ये आलेला नाही आहे. त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्याला काही विशेषाधिकार द्यावा लागतो. विशेषाधिकार म्हणजे आरक्षण.
म्हणून आरक्षण हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मूळ प्रमाणामध्ये असलेले जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की मी जर प्रस्थापित आहे तर विस्थापितांना मला मूळ प्रवाहामध्ये आणायचं आहे, ते माझं कर्तव्य नाही, ते उपकार नाही आहेत. सारांश असा की लोकशाही मूल्य म्हणून समतेला स्वीकारत असताना, लोकशाही मूल्य म्हणून स्वातंत्र्याचा स्वीकार करत असताना, लोकशाही मूल्य म्हणून न्याय तत्वाचा स्वीकार करत असताना, न्याय, स्वातंत्र्य, समता ही जी त्रिसूत्री आहेत, ही त्रिसूत्री माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. या व्यापक दृष्टिकोनातून जोपर्यंत आपण संविधानाकडे बघणार नाही, तोपर्यंत हा विषय केवळ सैद्धांतिक विषय आहे. सिद्धांताला व्यवहारामध्ये जर आपल्याला स्वीकारायचं असेल तर मगा सांगितल्याप्रमाणे माणसाने माणसाशी माणसा समगा वागावे, हा जो काही याच्यामधला मतितार्थ आहे तो मतितार्थ जीवनार्थ म्हणून आपण स्वीकारावा, तरच सामाजिक न्यायाची संकल्पना आहे ही दृढ अर्थाने एक लोकशाहीचं तत्व म्हणून पुढे येईल. आपण सर्व या व्यवस्थेमध्ये काम करणारे भागीदार आहोत. किंबहुना मी असं म्हणेन की या लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणून एक सुजाण नागरिक या अर्थाने आपण सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला स्वीकारलं पाहिजे. ह्या सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेतूनच आदर्श राज्य, ज्याला आपण आयडियल स्टेट असं म्हणतो, ते निर्माण होईल. आणि जोपर्यंत आदर्श राज्य निर्माण होणार नाही, ते आदर्श राज्य निर्माण होणार नाही म्हणजे तोपर्यंत कल्याणकारी राज्याची प्रस्थापना होईल. कल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेकरिता, न्यायसंगत मी करिता आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेकरिता आपण सर्व सजग नागरिक म्हणून काम करूया. त्यामध्येच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्याचं भवितव्य घडले. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी सर. आपण अत्यंत महत्वाचा विचार यामध्ये मांडला. आपण एक भूमिका अशी मांडली होती की माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, हे अत्यंत मूलभूत तत्व आपण ऐतिहासिक दृष्टीने आणि व्यावहारिक दृष्टीने आपण मांडलं आहे. अजून एक गोष्ट आपण अत्यंत महत्वाची मांडली की सत्यासाठी संघर्ष केला पाहिजे. अजून एक महत्वाचा मुद्दा आपण या निमित्ताने मांडला होता की संवाद हा लोकशाहीचा गाभा आहे. जोपर्यंत राज्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये संवाद होणार नाही, जोपर्यंत वंचित आणि संचित यांच्यामध्ये संवाद होणार नाही, तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थानं अस्तित्वात येणार नाही. ही तळमळ आपण मांडली. यासोबत आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, वंचित समाज हा संचित झाल्याशिवाय हे राज्य कल्याणकारी राज्य होणार नाही. आपण आमच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिभा काळमे मॅडम, माझे सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, आणि मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार, पुन्हा तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा आपण असंच एकदा पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि हे सत्र संपवतो. धन्यवाद.